या पुणे शहरातील नामांकित संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेज या कॉलेजला बेकायदा मान्यता दिल्याबाबतचे धक्कादायक माहिती देण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या आयोजित पत्रकार परिषदेला आपण सर्वांचे कल्पेश यादव, राज्य सहसचिव युवा सेना या नात्याने मी स्वागत करतो. इंजिनिअरिंग कॉलेज या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मान्यतेची एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस यासाठी AICT अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद या संस्थेकडनं ती मान्यता दिली जाते. या मान्यतेसाठी तसेच एक युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य सरकारचं तंत्रज्ञान परिषद DT या संस्थांकडनं इंजिनिअरिंग कॉलेज टेक्निकल या अभ्यासक्रमासाठी परवानगी देण्याची एक क्रायटेरिया प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये सरासरी साम्य असणारी एक महत्त्वाचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं मंजूर असणाऱ्या इमारती, बांधकाम असलेल्या इमारती, तिथे वर्गखोल्या, क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि वसतिगृह अशा सोयीसुविधा ज्या डेव्हलप असतील, विकसित असतील अशा ठिकाणी ही इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता देण्यात येते. पुणे शहरातील एका नामांकित संस्थेच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जी मान्यता दिली आहे ती मान्यता देतेवेळी तिथे त्या मिळकतीमध्ये आज तगायत अस्तित्वात असणारी इमारतच नाही आहे. या धक्कादायक माहिती ज्यावेळेस आम्हाला प्राप्त झाली त्याचवेळी आपण पुणे शहराच्या विविध भागामध्ये महाविद्यालय हरवले, शोधा, सापडल्यास 1,00,000 रुपये पैसे असं बक्षीस रूपी नामफलक आपण 2 ते 4 दिवसापूर्वीपासून शहरभर लावले आहे, जेणेकरून आमच्या नजरेला हे महाविद्यालय कुठे त्या मिळकतीमध्ये दिसत नाही. जर कोणाला ते सापडलं असेल तर त्यांना ते आमच्याशी संपर्क करावा, जेणेकरून आम्हाला ते बक्षीसरूपी रक्कम देणं योग्य राहील. परंतु आजच्या तारखेपर्यंत कोणत्याही पालक, कोणताही नागरिक आणि पाल्य याचा आम्हाला संपर्क झालेला नाही. तर ही संस्था कोणती आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं लोहिया एक महाविद्यालय, त्या महाविद्यालयाला ही परवानगी दिली आहे. मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे कॉलेजला परवानगी दिली आहे साधारणतः AICT कडनं 8 एप्रिल 2025. इन्स्टिट्यूट ॲड्रेस आहे CTS नंबर 30, प्लॉट नंबर 28, TPS नंबर 1, आबासाहेब गरवारे कॅम्पस, कर्वे रोड, पुणे 4. या पत्त्यावर 8 तारखेला कोणत्याही स्वरूपाचं बांधकाम हे डेव्हलप नाही, हे मी खात्रीशीर आपल्याला ही माहिती देतो. आणि त्याबाबतचे फोटो मी आत्ता मी माझ्या ट्विटर हँडलवरती अपलोड केलेले आहेत, जेणेकरून ही माहिती ची वास्तविकता आपल्या नजरेसमोर येईल आणि तिथील जी परिस्थिती आहे तीच आपल्या समोर येईल.
मग अशा वेळी प्रश्न पडतो एकच की AICT डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आपल्या राज्याचं DTEचं प्रादेशिक कार्यालय, या कार्यालयाकडनं नेमका कोणत्या मिळकतीमधील स्वप्नातल्या इमारतीतील वर्ग खोल्या, प्रयोगशाळा आणि लायब्ररी, वसतिगृह जे त्यांच्या नजरेत दिसले गेले आणि त्या अनुषंगाने या परवानग्या दिल्या गेल्या. एखादी परवानगी दिल्यानंतर, एखाद्या कॉलेजला परवानगी दिल्यानंतर त्या कॉलेजची शुल्क रूपी जी रक्कम ठरवायची आहे, ज्याला मान्यता द्यायची आहे, त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे. मग शुल्क नियामक प्राधिकरण या कार्यालयाकडनं ज्यावेळी या शैक्षणिक वर्षातील जे प्रवेश मान्यता दिली आणि त्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्क आकारणीस मान्यता दिली, त्या कमिटीने नेमकं कोणत्या कॉलेजला व्हिजिट केली, नेमकं कोणत्या वर्गाच्या वर्गखोल्या त्यांनी चेक केल्या, कोणत्या अशा प्रयोगशाळा त्यांना बघितल्या गेल्या, ग्रंथालय कोणतं आहे, वसतिगृह कोणतं आहे. मग अशा सोय सुविधा अस्तित्वात नसताना सुद्धा या AICT डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी DTEचं पुणे प्रादेशिक कार्यालय, या प्रादेशिक कार्यालयाचा कार्यभार बघणारे जे सहसंचालक जॉईंट डायरेक्टर आहेत, जे दत्तात्रय जाधव, त्यांची जी कमिटी त्यांनी व्हिजिट केली आणि त्या कमिटीच्या अहवालाच्या अनुषंगाने या युनिव्हर्सिटी आणि AICT या सर्वोच्च संस्थांनी या महाविद्यालयाला परवानगी दिली. मग ते कोणतं असं कॉलेज होतं जे स्वप्नातलं यांनी बघितलं. ही अशी एक मोठी जी पोकळी म्हणावं लागेल की बाबा यांच्या नजरेला दिसतं आणि सामान्य नागरिक, सामान्य विद्यार्थी, सामान्य पालकाला ते कॉलेज अस्तित्वात दिसत नाही. FRA जे शुल्क नियामक प्राधिकरण कार्यालय आहे, त्याचे जे डायरेक्टर आहेत, अध्यक्ष आणि त्यांची कमिटी, जी कमिटी व्हिजिट करते आणि त्यांचं ऑडिट जे प्रपोजल सबमिट केल्यानंतर ती पडताळणी करते आणि त्या पडताळणीच्या नंतर त्या कमिटीकडनं शुल्क आकारणीसाठी परवानगी दिली जाते. मग FRAने कोणत्या कॉलेजला व्हिजिट दिली, या डायरेक्टर जे विजय असलिया आणि त्यांची जी कमिटी आहे, ती कमिटीने नेमकं कोणत्या कॉलेजला व्हिजिट केली आणि या कॉलेजला शुल्क आकारणीसाठी परवानगी दिली, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. वस्तुस्थिती ही सगळी आपल्याला जर बघायची ठरली तर या अशा प्रकारे आपण पुणे शहरामध्ये कॉलेज हरवलं आणि बक्षीस मिळवा, सापडल्यास बक्षीस मिळवा असे जे फलक लावले, ज्या मिळकतीमध्ये आज त्या तारखेला अंडर कन्स्ट्रक्शन जे कॉलेज आहे, ती इमारत आहे जिथे वर्ग खोले नाहीत, प्रयोगशाळा नाहीत, ग्रंथालय नाही, त्याचप्रमाणे वसतिगृह नाही, सोय सुविधा नाही, असं जी मिळकत आहे त्या मिळकतीमधील हे छायाचित्र. बघा सर, ज्या परवानगी दिली आहे, परवानगी दिलेल्या मिळकतीमध्ये जर ते कॉलेज अस्तित्वात नाही, मग ते कॉलेज भरतंय कुठं, तिथं नेमक्या सोयीसुविधा आहेत का, आणि सोयीसुविधा जर नसतील तर माझ्याकडे जी माहिती आहे, मला जे काही विद्यार्थ्यांनी संपर्क केला, त्या संपर्क केलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे की ते इंजिनिअरिंग कॉलेजला जे सोय सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वसतिगृह अस्तित्वात नाही आणि त्यामुळं ही फॅकल्टी डेव्हलप होत नाहीये. मग अशा वेळी
नक्की या इंजिनिअरिंग कॉलेजमधून नक्की कोणता अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे आणि या प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य हे संस्था हे कॉलेज लयाला मिळवतंय असं थेट आरोप या विद्यार्थ्यांचे आहेत. ज्या कॉलेजचं अस्तित्वच नाहीये, दिसतच नाही विद्यार्थी स्वरूपात, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं. बघा जर घेतलंय तर मग तिथे कुठे भेटते, कुठे ते कॉलेज चालतंय? घेतलंय का? घेतलंय ना. बघा मॅडम, जर या 4 फॅकल्टी आहेत: कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या 4 डिपार्टमेंटसाठी सुमारे 240 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मंजुरी AICT आणि DBATU आणि आपले DT या संस्थांकडनं देण्यात आलेली आहे. मुळात ही संस्था आजपर्यंतचा जर इतिहास जर बघितलं तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग चालवणारी ही संस्था आहे. मग अशा संस्थेला टेक्निकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, अदर कोर्सेस चालवण्याचा अनुभव नाही. मग यांच्या संस्थेतील कोणती अशी इमारत आहे जिथे प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, वसतिगृह हे डेव्हलप आहे? मग अशा ठिकाणी हे जर क्लासेस चालू असतील तर AICTनी, DBATUनी आणि आपल्या DTनी या संस्थांची दिलेल्या अप्रुव्हल संलग्नता तात्काळ रद्द करणं अपेक्षित आहे, जेणेकरून या प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि या शैक्षणिक नुकसानात जबाबदार असणाऱ्या AICT, DBATU आणि DTच्या जॉईंट डायरेक्टरच्या ऑफिसकडनं ही जी प्रोसेस हल्ली यांची चौकशी झाली पाहिजे आणि तात्काळ यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही मांडत आहोत.